प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। एखाद्यानं मर्डर केला तर त्याचं खानदान दोषी कसं? आरपीआय खरात गटानं उमेदवारी कुणाला द्यावी हा त्यांचा प्रश्न। अजित पवार यांचं स्पष्टीकरण। गुंडांना उमेदवारी दिल्यानं अजित पवार यांच्यावर टीका झाली होती। निवडणूक बिनविरोध करण्याच्या हेतूनं सोलापुरात मनसे पदाधिकाऱ्याची हत्या। काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंचा भाजपवर गंभीर आरोप। मवियाच्या उमेदवारांना सुद्धा धमक्या येत असल्याचा प्रणिती शिंदेंचा दावा। सोलापूरमधील मनसे नेते बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणात गुन्हा दाखल। भाजप उमेदवार शालन शंकर शिंदेसह 15 जणांवर गुन्हा दाखल। भाजपच्या उमेदवार शालन शिंदे यांना 2 दिवसांची तर आतिश शिंदे, अमर शिंदे, तानाजी शिंदे या 3 आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी। मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणी मनसे आक्रमक। सरवदे हत्या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी। 2 दिवसात मनसे नेते अमित ठाकरे सरवदे कुटुंबाची सांत्वनपर भेट घेणार। सोलापुरातील मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणी कायदा सुव्यवस्थेमध्ये तडजोड करणार नाही, राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया। तर या प्रकरणी पोलिसांनी कडक कारवाई करावी, बावनकुळेंचं वक्तव्य। पैशांचा वापर करून उमेदवार विकत घेतले जात आहेत। विश्वासानं उमेदवारी देऊन उमेदवारी मागे घेणं शोकांतिका। शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांची प्रतिक्रिया। सायनमधील वॉर्ड क्रमांक 173 मध्ये भाजपच्या खोट्या आयबी फॉर्मवर उमेदवारी अर्ज भरणाऱ्या शिल्पा केळुसकर आणि दत्ता केळुसकर यांच्यावर गुन्हा दाखल। सायन पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल। मुंबई भाजपकडून गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती। बिनविरोध निवडीसाठी नार्वेकर धमक्या देत आहेत। हरिभाऊ राठोड यांचा आरोप। पोलिंग स्टेशनला मी जाणं अनुचित, मग हरिभाऊ तिथे पूजा करायला गेले होते का? नार्वेकरांचा सवाल। भिवंडीमध्ये काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी। काँग्रेसची रॅली भाजपच्या कार्यालयासमोरून जात असताना वाद। दोन्ही गटाकडून दगडफेकीसह खुर्च्या फेकल्या। वादादरम्यान कार्यकर्त्यानं पोलिसांवर बांबू फेकला। महापालिकांचा महासंग्राम सुरू असून या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। इचलकरंजीच्या पाण्याचा प्रश्न सोडवणार, निधी देऊन ते पैसे खर्च करणारे नसले की भ्रष्टाचार करतात, फडणवीसांची टीका। 15 तारखेला तुम्ही आमची काळजी घ्या, त्यानंतर आम्ही 5 वर्ष तुमची काळजी घेऊ। 16 तारखेला महायुतीच्या उमेदवारांचा विजय होईल। इचलकरंजीत फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। कल्याण डोंबिवलीत बंडखोरांविरोधात भाजप ऍक्शन मोडवर। बंडखोरी करणाऱ्या 7 पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी। भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्यावर कारवाई। मीरा भाईंदरमध्ये भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर। प्रीती पाटील यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेण्यास नकार। भाजप आता काही लोकांसाठी प्रायव्हेट कंपनी झाले। प्रीती पाटील यांची नाव न घेता नरेंद्र मेहता यांच्यावर टीका। मीरा भाईंदरमध्ये शिवसेना काँग्रेसची छुपी युती। आमदार नरेंद्र मेहतांचा प्रताप सरनाईक यांच्यावर गंभीर आरोप। मेहतांकडून भाईजान प्रताप सरनाईक असा उल्लेख। भाजप एक हाती 70 जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त। सांगली महापालिका निवडून द्या, कोणताच प्रश्न शिल्लक ठेवणार नाही। मुख्यमंत्री फडणवीसांचा सांगलीकरांना शब्द। नवीन महापालिका इमारतीसह विमानतळ बांधण्याची देखील ग्वाही। सोलापुरात भाजप विरोधात राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युती। मात्र प्रचाराच्या पत्रकावर भाजप आमदार विजयकुमार देशमुखांचा फोटो। पुण्यात 14 प्रभागांमधील 24 जागांवर ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस आमने सामने। 165 जागांसाठी काँग्रेस 90, ठाकरेंची शिवसेना 70, तर मनसेकडून 44 उमेदवार मैदानात। जळगाव महापालिकेच्या 75 जागांपैकी 12 जागा बिनविरोध। उर्वरित 63 जागांसाठी 321 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। काल तब्बल 317 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले। छत्रपती संभाजीनगर प्रभाग क्रमांक 29 मधून संजय शिरसाट यांच्याकडून रॅली काढत प्रचाराला सुरुवात। पुत्र सिद्धार्थ शिरसाट यांच्यासाठी काढली रॅली। मला निवडणुकांचं तंत्र मंत्र जादूटोणा माहीत असल्याचं सुद्धा उपरोधिक वक्तव्य।